मस्त बढिया झोपून आहे. बाबूचा फेस रिव्हील केलाय, खेळत आहे त्याच्या मम्मी सोबत. आमचं पुष्पापा ये स्वेटर तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहे 9. तर बाबू तर मस्त झोपून आहे. तर प्राचीचे थोडेफार कामं चालू आहे आणि मी पण पाणी टाकलेलं आहे आंघोळीला. तर मी आंघोळ करतो आणि मस्त काही ना काही आज वेगळं काही खाणार आहे मी, कारण की खूप दिवस झाले. पण तसं पण मी जमलं तर खाणार, नाही तर नाही खाणार. तर चहा पण बनणं चालू आहे ना, माझं पाणी पण तपत आहे. जसं पाणी तपलं तसं आंघोळ करून घेतो, जसा चहा रेडी झाला तसा खाऊन घेतो. मस्त खारी पण आणते आज. बाबू तर मस्त गांडाई करून मस्त बढिया झोपून आहे. आमचा हे युट्यूबचा याचा एडिटचा टाइम हे सगळं लावलेलं आहे आणि इकडं सगळं सजावट केलेली होती. काल तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल आणि इंस्टाग्रामवर मी काही व्हिडिओ टाकले आहे. बाबूचा फेस रिव्हील केलाय, तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता. तर आलून त्याचा भाऊ मस्त खेळून राहिले दोघे जण. आमच्या खालचे काका आणि इकडली फॅमिली सगळे अजून सरात चाललेली आहे. तेजू मस्त तयारी करून आहे. तर आमचा चाय वगैरे पिऊन झाला आहे आणि बाबू मस्त खेळत आहे त्याच्या मम्मी सोबत. चिकू बेबी बाय. गोष्ट मित्रांनो, आता रात्री मी आजपर्यंत जागे म्हणजे असं राहिलो नाही कधी, पण मला जागा राहायला लागलं. आमचं पुष्पा दाखवा. पुष्पा कभी झुकेगा नहीं, हाथ देखो उसका कैसा है. अरे दसत क्यों ना सकते ना. टेन्शन नाही. टेस्टरीवाला आलाय खाली, तर थोडंसं बाबूसाठी काय भेटते पाहतो. ते स्पॉन्ज वगैरे पावडर लावण्यासाठी. तर चलो नीचे. स्वेटर गिटर धुतला आज, म्हणून हे स्वेटर घातलं ना. ये स्वेटर धोया इसीलिए पहना है. आता आम्ही इथं बसलो, कारण की तिकडं आहे तर दुसरं वाला ते नरम असते एकदम. तर आता सगळं सामान घेतलं. काय नुसती या झाडाला नाही का शर्मवत राहते, ते लाजोडीचं झाड आहे. तर सामान गिमान घेतलं आम्ही ना, आणि जाता आता लवकर, कारण की बाबू गिबू उठला असं. काय एवढं सामान घेतलं आम्ही. हे फिनायला आता बाहेर जायचं काम नाही, बाहेर घेऊन घेतलं इथूनच. कोणत्याही कंपनीचं राहा, आता काम चाललं पाहिजे. मोबाईल घेतला वाटतं खेळासाठी का. मोबाईल भेटला फ्री मध्ये. डोंबड्याने शिकेली म्हणते. शिकेली का मा? शिकेली. पप्पाला साफ करायला लावता. खूप आम्ही एक रील्स बनवायच्या याच्यात आहे. आता एक रील्स बनवणार आहे. मस्त नाचतो मी. चिक 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 चिक. नवीन सॉन्ग वर आहे. नवीन ओ आ आ आ पमाने आम्हाला येत नाही ना, त्याच्यामुळे कसं फक्त लिपसिंग करायचं आहे का नाही. तर गाईज, मी आता आलू पराठे म्हणजे तनु दीदीने बनवून आणलेले आहे. तर आता यांना देतो. या जी, या पटकन. आणि बाबूपा इकडे मस्त झोपलेला आहे. येता का असं एंडी नाही का, नुसतं बोलवत राहावं लागते. घ्या मोबाईलच पाहत राहते. थोडा मी कामात अटकल्यामुळं जिथचा ब्लॉग तिथंच राहिला. तर आम्ही थोडं रील वगैरे बनवत होतो, जसे तसं राहिलं. तर आता प्राची झाली फ्रेश. तर आमचे आई वडील आले आहे माझेवाले. तर आता याचं बाबूच्या 12व्या दिवसाची पूजा करायची आहे. तर आमचं आज इथं थोडस गडबड चालू आहे. मॅडम स्वयंपाक करून राहिले. मॅडम काय काय झालं तुमचं? सब हो गया. क्या क्या हो गया? दाल रोटी सब्जी और बस चावल वावल नाही बने. आज काय खाणार हो तुम्ही? बिर्याणी खायचं होतं, पण सगळं चौपट होता. संडे होता, खूप दिवस झाले नाही चांगली इच्छा होती, पण जाऊ सगळं. मित्रांनो, 12वीची पूजा सगळे झालेली आहे. मी शूट नाही काढू शकलो, कारण की ते दाखवता नसते येत म्हणते. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही इंटरेस्टिंग वाटलं नसेल
तर घरचंच दाखवलं आणि बेबीला दाखवलं. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी इंतजार करा. आणि नेक्स्ट ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचे आम्ही उत्तर देणार आहे. बाय.